ए मास्तरड्या, तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? हे भरताचं हे भाजीचं त्याला डेट म्हणते. अजून काय सांगू तुम्हाला, हे वांग साला मला हे समजत नाही, जमिनीत लागते का जमिनीच्या वर तर लागते. लाला शेतकऱ्यांना शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी नाही करत मी. ठीक आहे, नॅशनल हायवे 7 वर झोपलो. हे एसीच्या रूममधून केवळ ठीक आहे टिंगल की उडवल्यासारखे व्हिडिओ घेते. त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय, त्यांचे हक्क पण सांगतोय. आला मोठा शहाणा. आणि बयाच आपलं तेवढंच 1 गुंठा वावर रोटावेटर मारते आणि याले म्हणते शेती करायची. तर तुम्ही आम्हाला शिकू नका. ठीक आहे, मी चॅलेंज करतो रवी भाऊ तुम्हाला, का मी जिथं शेती करतो तिथं या. ठीक आहे, किंवा तुम्ही शेती करा, मी येतो तिथं. वांग कळतं का तुला वांग शेतीतलं? झाकण झुल्या. म्हणून मला असं वाटते का तुमचा सल्ला घ्या. तुमचं का जे काही कमिशन असेल 15-20% ते मी देईल. ठीक आहे, तर मला सल्ला द्यायचा, कारण का आम्ही साला अनफोड आहे, आम्हाला काही समजत नाही. ठीक आहे, 1.4 मिलियन का सबस्क्रायबर आहे. तर त्याला वाटते आम्ही का आहे का नाही. ठीक आहे, आम्ही काही टीका केलीच चालते, कोणतेही पुरावे नाही, काही नाही. बच्चू कडू मॅनेज झाले. ठीक आहे, खोके घेऊन आले, चॉकलेट खाऊन आले, 3 पंक्तीत बसले. आता ह्या 3 पंक्ता कुठं झाल्या मला समजलं नाही. तर एक मी व्हिडिओ घेतला अर्ध्या ते पाऊण तासाचा, आणि त्याच्यात शेतकरी आंदोलनातली काय परिस्थिती होती आणि काय नव्हती हे सगळे डिटेलमध्ये समजून सांगितलं. आता ठीक आहे. ए मास्तरड्या, तुला का वांग कळतं का शेतातलं वांग? लाला शेतकऱ्यांना शिकवायला हे असं चकाचक रान करावं लागतंय. मला शिकवतोय शेतकरी हित. जन्मापासून शेतकरी मरेपर्यंत शेतकरी आहे. तुझ्यासारखं राजकारण करण्यासाठी शेतकरी नाही करत मी. त्या शेतकऱ्याला स्वावलंबी बी बनवतोय, त्यांचे हक्क पण सांगतोय. आला मोठा शहाणा. वांग कळतं का तुला वांग शेतीतलं? झाकण झुल्या. माय ठीक आहे, आता इथं लक्ष द्या. आता हे रविराज साबळे आहे, स्वतःले शेतकरी तज्ज्ञ समजते. ठीक आहे, हे चांगलं आहे का तुम्ही शेतकऱ्याला चांगली सल्ला देता. मी याच्याबद्दल काही वाईट बोललो नाही आणि आताही बोलणार नाही. पण त्यानं जे माझ्याबद्दल उद्धटासारखी भाषा वापरली, तर माझा पहिला व्हिडिओ पहा, त्याला एक शब्द जरी मी चुकीचा बोललो का. फक्त शेतकरी एकत्र होत नाही याच्यासाठी तुम्ही ठीक आहे शेतकरी एकत्र आले, हेच आपल्या आंदोलनाचा विजय आहे. आणि आपण सरकारवर दबाव टाकला आणि 50 किलोमीटर NH6 NH7 आणि समृद्धीवर 50 किलोमीटरच्या लाईन लागल्या होत्या आणि सरकारले आपण नाकीनं बांधलं. ठीक आहे, जर चर्चेले गेले नसते, ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस आला, लोक जर घराकडे उठून पळाले असते. ठीक आहे, कारण पावसात उघड्यावर आम्ही नॅशनल हायवे 7 वर होतो. आम्ही 2 दिवस. तर नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज. रविराज साबळे आणि कराळी मास्तर यांच्यामध्ये जोरदार टीका सध्याला चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही शेतकऱ्यावर प्रश्न मांडत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये सध्या बघितलंच असेल की रविराज साबळे आणि कराळी मास्तर यांच्यामध्ये जोरदार टीका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रकरण असं आहे की जे काही आंदोलन नागपूरला झाले होते बच्चू कडू यांच्यातर्फे, त्या आंदोलनाला काही जण म्हणतात की बच्चू कडू हे मॅनेज झाले, तर काही जण म्हणतात की हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा विजय आहे. तर मंडळी, तुम्ही सध्या सोशल मीडियावर रविराज साबळे आणि कराळी मास्तर या 2